दिल्ली बोळातली पोरं IAS IPS आणि IAS आल्याशिवाय राहणार नाहीत या प्रकारचा या ठिकाणी तुम्हाला विश्वास या ठिकाणी देतो। कारण शिक्षणाची कदर हे शिक्षण घेतलेल्या माणसालाच कळते। एखाद्या अनपढ माणसाने उठावं आणि शिक्षणावर बोलावं ही आमची परंपरा नाही। आणि म्हणून शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचे वारस जर कोण असतील तर ते खऱ्या हे आमच्या नगराध्यक्ष आहे। आणि म्हणून रात्र ही काळाची वैरीची आहे। 2 डिसेंबरच्या पूर्वी जितके याचे तितके येऊ द्या, न लाजता न भिता ताट मानाने घ्या, परंतु आपलं मत जे आहे ते कुणापुढे स्वाभिमानाने घाण ठेवू नका। पण येणार 2 डिसेंबरला मात्र अशा प्रकारे बटन दाबा की पैसेवाल्यांचा, भांडवलदारांचा आणि जातीवाद्यांचा त्या ठिकाणी सुपडा साफ झाला पाहिजे। हे म्हणजे फक्त अंजुम कादरी यांच्या आपल्या यामधूनच आपल्याला साध्य करता येईल। आणि म्हणून मी या ठिकाणी जनता सुज्ञ आहे। आपल्या या ठिकाणी वार्ड क्रमांक या ठिकाणी असणारा जो आहे आपल्याला उदगीर शहराबरोबर आपल्याला वार्ड क्रमांकाचा या ठिकाणी जे विकास करायचे असणारे जे आमचे 2 उमेदवार आहेत ते खरे तर दोन्ही राहुल सुधाकर गायकवाड आणि त्या ठिकाणी असणारे शेख सुलतान बेगम महबूब तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। आणि म्हणून काँग्रेसचा पंजा त्या ठिकाणी नाहीतरी जर आपण 2-3 हजारामध्ये 5 हजारामध्ये विकलो गेलो, आपण एखाद्या रस्त्या मटणामध्ये दारूमध्ये जर त्या ठिकाणी पाहिलो तर या ठिकाणी हे लोक आपल्याला फक्त बाता करतील। आज देशाची अवस्था आपण बघायला लागलो। गोड गोड बोलायचं, मिठू मिठू बोलायचं। आज आमच्या लेकराच्या हातामध्ये रोजगारी नाही, महागाई भरमसाठ वाढलेली आहे, भ्रष्टाचाराने कळस गाठलेला आहे, माता भगिनी सुरक्षित नाहीत, समाजामध्ये वाद आहेत, धर्मामध्ये वाद आहेत, जातीमध्ये या ठिकाणी भेद निर्माण करण्याचं काम इथल्या व्यवस्थेनं केलंय। आणि म्हणून उदगीरचे सोशल फॅब्रिक जे आहे, उदगीरचा ही सामाजिक सलोख आहे, तो आम्हाला एक चांगला फॅक्टर म्हणून, आदर्श म्हणून आम्हाला महाराष्ट्रामध्ये न्यायचा आहे। आणि ते नेण्यासाठी सक्षम उमेदवार नगराध्यक्ष म्हणून खरं तर आमच्या या ठिकाणी सौभाग्याने अशा उमेदवार मिळाल्यात, ते म्हणजे डॉक्टर अंजुम कादरी मॅम आहे। आणि म्हणून काही होऊ द्या, 2 डिसेंबरला मात्र आपल्याला त्या ठिकाणी डॉक्टर अंजुम कादरी मॅमला त्या ठिकाणी आपल्याला नगराध्यक्षाच्या खुर्चीवर बसवायचे। अशा प्रकारचा विचार आणि वचन त्या ठिकाणी प्रत्येकाने घेऊयात। आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा केवळ एखाद्या जातीवर, एखाद्याच्या गोड बोलणाऱ्या बातावर एवढंच नाही तर तुम्हाला गोड बोलून त्या ठिकाणी मतदान घेतील। आणि ज्या वेळेस तुम्ही तुमच्या समस्या असतील, तुमच्या अडचणी असतील, प्रश्न असतील, त्यावेळेस घेऊन जाणारे हे बोलणार सुद्धा नाहीत, एवढ्या मगरूर भाषेमध्ये असतील। कारण तुमचं मतदान हे पैशाच्या जोरावर हे विकत घेणारे असतील। 1000 देतील, 2000 देतील, 5000 देतील, परंतु त्यांनी 5 हजाराच्या ठिकाणी तुमच्या एका मताची किंमत 5 लाख रुपये कमवण्यापर्यंत नेऊ शकतील। आणि म्हणून ही रात्र वैरीची आहे। आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, भीमाई रमाई असेल, माँ फातिमा असेल, अक्का महादेवी असेल, यांचे विचार आपल्याला जिवंत ठेवायचे, आपला स्वाभिमान आपल्याला जिवंत ठेवायचे। आणि ज्या महापुरुषानं तुमच्या आमच्या उत्थानासाठी, तुमच्या आमच्या विकासासाठी, तुमच्या आमच्या स्वप्नासाठी जे संविधान दिले, ते संविधान आपल्याला जिवंत ठेवायचे, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आत्मा जिवंत ठेवायचे। आणि म्हणून जे पैसे घेऊन त्या ठिकाणी फितूर होतील, मतदान करतील, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला बैमानी करतील, ते फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना बैमानी करतील, ते महात्मा बसवांनांच्या विचाराला बैमानी करतील। आणि म्हणून मी या ठिकाणी माझ्या माता भगिनींना, या तरुणांना, विचारांना, या सर्व युवकांना आणि सर्वांना विनंती आहे की त्या ठिकाणी 2 डिसेंबरला पुन्हा एकदा ही संधी म्हणून डॉक्टर अंजुम अब्दुल्ला कादरी मॅम यांचं चिन्ह आहे पंजा, आणि त्यांच्या सोबत असलेल्या सर्व उमेदवारांचं सुद्धा चिन्ह पंजा आहे। यांच्या पुढे अशा प्रकारचं बटन दाबा की या सगळ्यांचे त्या ठिकाणी पूर्णपणे सुपडे साफ झाले पाहिजेत। अशा प्रकारचे या ठिकाणी परिवर्तन आणि एक क्रांती करूयात। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रीय कांग्रेस पक्षाचा डॉक्टर अंजुम मैम तुम आगे बढ़ो, अंजुम मैम तुम आगे बढ़ो। जय हिंद, जय महाराष्ट्र। 2 तारीखचा जर तुम्हाला निकाल पाहिजे तर हे आवाज जमणार नाही। आवाज तुमची तवा कडक झाली तवाही तुम्ही 2 तारखेला येणारे बटन दाबू शकतो। आवाज मध्ये खंबीरपणा नाही तर तुमची वाट
कमी वाटते, जेव्हा आवाज वाढल तर तेव्हा आम्हाला नक्की वाटतंय की हे 2 तारखेचे जे विजय आहे नक्की होणार आहे. याचबरोबर उपस्थित मंचावर आमची बहीण जिल्हा सदर श्रीमती शीलाताई पाटील यांना विनंती करतो की 2 मिनिटांमध्ये आपण मनोगत व्यक्त करावे. शीलाताई पाटील. नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात आज वार्ड क्रमांक 12 मध्ये ही सभा इथे आयोजित करण्यात आलेली आहे. या सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय संतोषजी बिरादार साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती आमच्या भगिनी प्रीतीताई भोसले, आदरणीय नानाजी ढगे, आता ज्यांनी चांगलं भाषण केलं ते आमचे सिद्धेश्वरजी लांडगे, या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आपल्या सर्वांच्या लाडक्या भगिनी उदगीरकरांची लेक आदरणीय अंजुमजी कादरी साहेब, डॉक्टर अंजुमजी कादरी साहेब, त्याचबरोबर आपल्या या वार्डातून उभे असलेले महबूबबाई शेख, राहुलजी गायकवाड, आदरणीय व्यासपीठ व या वार्डातील उपस्थित असलेले माझे सर्व बंधू आणि भगिनींनो, नगर परिषदेची निवडणूक ही तुमच्या आमच्या सर्वांच्या विकासाची निवडणूक आहे. ही निवडणूक देशाची निवडणूक नाही किंवा राज्याची निवडणूक नाही, तर आपल्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठीची ही निवडणूक आहे. तुमच्या आमच्या ज्वलंत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी म्हणून आपल्याला चांगले माणसं निवडून नगर परिषदेमध्ये पाठवायचे आहेत. आजपर्यंत काँग्रेसची सत्ता नगर परिषदेमध्ये राहत आलेली होती, परंतु गेल्या 10 वर्षापूर्वी सत्तापालट झाला आणि भारतीय जनता पक्षाचं सत्ता नगर परिषदेमध्ये आली आणि प्रचंड असा गोंधळ आपल्याला या 9 वर्षाच्या काळामध्ये पाहावयास मिळाला. आपल्या लेकरांच्या भवितव्यासाठी या उदगीरकरांच्या पायाभूत सुविधा मिळवून देण्यासाठीची म्हणून ही निवडणूक आहे. ही निवडणूक अतिशय महत्वाची निवडणूक आहे. आपण गेल्या 5 वर्षापासून 10 वर्षापासून पाहतोय की कशा प्रकारचा भ्रष्टाचार संपूर्ण या विधानसभेच्या कार्यक्षेत्रामध्ये बोकाळलेला आपण पाहतोय. अनेक काँग्रेसमधून मोठे झालेले जे लोक होते, काँग्रेसच्या चिन्हावर निवडून येऊन नगर परिषदेमध्ये गेली आणि तयार झालेली माणसं दुसऱ्या पक्षामध्ये गेली. कशा प्रकारे दुसऱ्या पक्षातल्या लोकांनी त्यांना ओढून घेतलं आणि त्यामुळे आज आपल्याला नवे उमेदीचे कार्यकर्ते काँग्रेस पक्षाला शोधावे लागले की जे की जनतेमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न सोडवतील. काँग्रेस पक्षानं अतिशय चांगले उमेदवार शोधून वार्डातून निवडून पाठवलेले आहेत. तर माझी आपल्याला विनंती राहणार आहे की आपणही पारखून बघावं समोरचे उमेदवार कसे आहेत आणि काँग्रेसचे उमेदवार कसे आहेत. हे नव्या उमेदीच्या तरुणांना संधी तुम्ही दिली पाहिजे. तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की या निवडणुकीला वास्तविक 5 वर्ष उशीर झालेला आहे. 5 वर्षांना उशिराने ही निवडणूक होत आहे, तेव्हा आपल्या सगळ्यांच्या मध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे, उमेदवारांच्या मध्येही आणि मतदारांच्या मध्येही. मग आपण तुलना केली पाहिजे समोरचे उमेदवार कसे आहेत आणि काँग्रेसचे उमेदवार कसे आहेत. त्या नव्या जमाचे अत्यंत चारित्र्य संपन्न, निष्कलंक आणि समाजामध्ये परिवर्तन घडवणारी ही फळी, ही तरुणांची फळी काँग्रेस पक्षानं दिलेली आहे. या सर्व आश्वासक तरुणांच्या नेतृत्व करण्यासाठी म्हणून नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा तितकाच आश्वासक चेहरा, एक सुसंस्कृत, चारित्र्य संपन्न
आणि उच्च शिक्षित असा नगराध्यक्ष पदाच्या आपल्या उमेदवार डॉक्टर अंजुमजी कादरी मॅडम यांना कौटुंबिक वारसा लाभलेला आहे. त्यांचे वडील सुद्धा नगराध्यक्ष म्हणून या उदगीरची सेवा केलेली आहे. या उदगीरच्या जनतेमधून फिरत असताना या निवडणुकीच्या माध्यमातून अतिशय चांगले गौरवोद्गार आदरणीय अब्दुल्लाजी कादरी साहेबांच्या बद्दल घेतले जातात. त्यांच्या काळामध्ये केलेल्या कामाची आठवण लोक अजूनही काढतात. त्यांच्या काळामध्ये जे तळं झालेलं होतं, जे पंचरकीचं डॅम त्यांनी केलेलं आहे, त्यांच्या काळामध्ये या उदगीरला पाणी पुरवठा केला जावा म्हणून स्वतःच्या मालकीचं म्हणजे नगर परिषदेच्या मालकीचं हे एकमेव डॅम महाराष्ट्रामध्ये आहे. त्यांचा कामाच्या बाबतीत कशाची तोड नाही. तेव्हा त्यांचेच लेख आज तुमच्या समोर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून उभ्या आहेत. त्या डॉक्टर असून स्त्रीरोग तज्ञ आहेत आणि गेल्या 2 दशकापासून 25 वर्षापासून त्यांनी आरोग्य डॉक्टर म्हणून एक स्त्रीरोग तज्ञ म्हणून वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा करत आलेले आहेत. त्यांना सामाजिक सेवेची सुद्धा जाण आहे. अनेक सामाजिक उपक्रमामध्ये त्यांनी आजपर्यंत भाग घेतलेला आहे. वैद्यकीय सेवेबरोबरच सामाजिक सेवाही त्या करत आलेल्या आहेत. तेव्हा माझी आपल्या सर्वांना विनंती राहणार आहे की आपण सर्वांनी डॉक्टर अंजुम कादरी मॅडमच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहावं. त्यांची सारी टीम अतिशय सुसंस्कृत व चारित्र्य संपन्न कर्तबगार ज्या या उदगीरचं भवितव्य बदलू शकतील, या उदगीरचा चेहरा मोहरा बदलू शकतील, आपली सगळ्यांची गोरगरिबांची सेवा करण्यासाठी अत्यंत समर्थ असे हे सर्व टीम आहे. तर या साऱ्या टीमला तुम्ही निवडून दिलं पाहिजे. आमचे महबूबबाई असतील, त्यांनी वार्डामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं आजपर्यंत काम केलेलं आहे. या भविष्यात सुद्धा त्यांच्यासारखी सज्जन माणसं नगरपालिकेमध्ये गेली पाहिजेत. राहुलजी, त्यांच्या जोडीला राहुलजी गायकवाड आहेत. ही चांगली माणसं तर मित्रांनो, उदगीर शहर हे एक जागरूक शहर आहे. हे चळवळीचं शहर आहे. हे उदागीर बाबाचीही काय उदागीर बाबांच्या पीर भाषाच्या या भूमीमध्ये ही निवडणूक आज होत आहे. तेव्हा आपण सर्वांनी या आमच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीशी आज खंबीरपणानं उभं राहावं. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला मताचा अधिकार दिलेला आहे, तो अधिकार योग्य ठिकाणी वापरला जावा. आज कुठल्याही आमिषाला बळी न पडता कशातही समोरचे लोक प्रचंड असा पैशाचा वापर करून आज निवडणुकीसाठी उभे आहेत. तेव्हा माझी आपल्याला विनंती आहे, एक उच्च शिक्षित आणि चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी तुम्ही सर्वांनी उभं राहावं आणि आमच्या डॉक्टर अंजुम कादरी मॅडमला भरभरून आशीर्वाद द्यावेत. आमच्या साऱ्या उमेदवारांना, महबूबबाई असतील, गायकवाड असतील, यांना भरभरून असं वार्ड नंबर 12 ची पेटी उघडली तर सर्वाधिक उदगीरमधून वार्ड नंबर 12 मधून काँग्रेसला प्रचंड असं बहुमत मिळालंय. असं आपल्या वार्डाचं नाव घेतलं जावं अशी विनंती मी तुम्हाला करते. तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. आपण सर्वांनी मोठ्या संख्येने इथे उभे राहिलात. तेव्हा मतदानाच्या दिवशी सुद्धा येत्या 2 तारखेला आपल्याला मतदानासाठी सामोरं जायचं आहे. तेव्हा 3 बटन आपल्याला दाबायचे आहेत. डॉक्टर अंजुम कादरी मॅडम साठी पंजाच्या चिन्हासमोरील बटन दाबायचं आहे. त्याचबरोबर महबूबबाई शेख आणि आमचे राहुलजी गायकवाड यांच्या नावासमोरील पंजाच्या बटनासमोर बटन दाबून आपण भरघोस मतांनी त्यांना विजयी करावं अशी विनंती करते. थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. इसके बाद मैं इसी नगरी के जो गुज़िश्ता 3 या 4 टर्म से काउंसलर हैं, वो आपको जानते हैं और आप उनको जानते हैं, जिनसे मेरी मुराद महबूब भाई से वो आए और चंद ही मिनट में अपने इदारे का ख्यालात फरमाए. महबूब भाई से. सबको अस्सलाम वालेकुम, नमस्कार, जय भीम. या कार्यक्रमास उपस्थित असलेले माननीय श्री बसवराज पाटील साहेब, आमचे प्रदेश अध्यक्ष कल्याणजी पाटील साहेब, शीला मॅडम साहेब, प्रीती भोसले साहेब, आमचे सर्व सहकारी सुनार साहेब, आमचे उमेदवार राहुल गायकवाड,
आणखी कामाला ह्या नगरीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय अंजुम खात्री साहेब व दुसरे उमेदवार सुलताना बेगम महबूब शेख या सर्वांना सांगून पुढील कार्यक्रमास सुरुवात करतो. सर्वांचे मान्य महोदय, मी ह्या प्रभागात 2006 निवडून आलो होतो आणि 1996 पासून मी राजकीय कार्यात सक्रिय आहे आणि मागच्या काळात माझा वाढ सोडून बाजूच्या वाड्यात निवडणूक लढली होती. माझं स्वतःच मतदानी नव्हतं, पण या सर्व मतदारांनी मला भरघोस मतांनी निवडून मतदान दिले व मला नगरपालिकेत पाठवले. माझं ह्याच्यासाठी थांबलो. मी माझ्या वाड्यात मागच्या काळात माझ्या वाड्यात कमीत कमी 400 लोकांना घरकुल दिलेलं आहे. फक्त घरकुल दिलेले नाही तर त्यांना कामात हप्ते परत पाठपुरावा केलेला आहे. आता इथं लक्ष्मीबाई तुगावे असतील, आणखी देवनाळेबाई असतील, व्यंकट रोडगे असतील, हे सर्वांना घरकुल दिलेले आहेत. डोबळेबाई, नूर मोहम्मदबाई आमचे होते, बिचारे वारून गेले. असे कितीतरी नाव सांगू शकतो. आमच्या मसुंदगीमध्ये दशरथ मामडगे आहे, त्यांना पण घरकुल दिलेलं आहे. मी तोंडपाठ कमीत कमी 150 ते 200 लोकांचे नाव घरकुल दिलेले सांगू शकतो. एकही असा व्यक्ती नाही माझ्या वाड्यात जे माझ्यापासून परत गेला. तुम्हाला सर्वांना माहित आहे ना, महबूब अर्ध्या रात्री भेटतो का नाही सांगा तुम्ही सर्व. हा महबूब हा एकच व्यक्ती आहे तुम्हाला अर्ध्या रात्री भेटतो. मॅडम, या वाड्यात मी 150 लाईटचे पोल बसवलेले आहेत. पूर्ण उदगीरमध्ये एवढे पोल कोणी बसवले नाहीत, तर 150 लाईटचे पोल मी एकटा माझ्या वाड्यात बसवलेले आहेत. या बागसामध्ये असो, मसुंदीचे एरिया असो, राणीमाल भागात सर्व नवीन भाग आहे. तिथं कुणाच्या घरासमोर कोटे लाईटचे पोल बसवून नावाने सहित सांगू शकतो मी. आणि हे लोक सांगतात की हा नगरसेवक काही काम केलेलं नाही. आता हे सर्व रोड आहे, सर्व रोड आपण बनवलेले आहेत. तुम्हाला एक माहिती असणं आहे का म्हणतात, नगरपालिकेत हा नगरसेवक ठराव मांडू शकतो, आमदार इथं ठराव मांडू शकत नाही. लक्षात घ्या, विधानसभेत आमदारच मांडू शकतो, खासदार नाही. सर्व कामं काय मी मंजूर केलेले आहेत, हे लोक सांगतात आम्ही आणलेले आहेत. हे लोक सांगतात हे सर्व कामं आम्ही केलेले आहेत. जर तुम्हाला माहितीच घ्यायची असली माननीय राजेश्वर निटोरे साहेबाला विचारू शकता. मी स्वतः त्या सर्व कामासाठी पैसा स्वतः आमचे सर्वच नगरसेवक आपल्या वाड्यात स्वतः खर्च केलेले आहेत. बाजूच्या वाड्यात थांबलेला अनिल मुदाळे त्या पक्षाचा, त्याला पण विचारू शकता, तुम्ही माहिती घेऊ शकता की सर्व कामं आपण मंजूर केलेली आहेत. पण हे लोक काय सांगतात आम्ही सर्व कामं केलेली आहेत. माननीय आमदार साहेब 2 रोड बनविले, ते मी मान्य करतो. मी माझ्या वाड्यात मदिना मस्जिदचा रोड आणि बरकत नगरचा हे 2 रोड त्यांनी केलेले आहेत, हे मी मान्य करतो. पण बाकीचे सर्व रोड आपण आणलेले आहेत. फक्त त्यांच्या सत्तेचा कामाचा गैरफायदा उचलून हे काम सर्व बळकावून घेतलेले आहेत त्यांनी आमच्यापासून, कारण सत्तेचा दुरुपयोग केलेले आहेत. आणि यांना माहीत असणे आवश्यक आहे की आपण वाड्यात एकालाही दूर केले नाही. येथे जनतेची दिशाभूल करतात. मी पाणी पुरवठा सभापती असताना पूर्ण शहरात पाईपलाईन केलेली आहे, पूर्ण शहरात. का म्हणतात आणखी मोठाली डॅमवरच्या पहिलं आपल्या शहराला 1.5 महिन्याला एक वेळेस पाणी येत होतं. मी पूर्ण डॅमच्या मोटारी नवीन घातलेल्या आहेत. एकही मोटार डीपी पण बदललेली आहे डॅमची. सर्व बदलून आपल्या शहरात 4 दिवसाला पाणी पुरवठा कसा होईल ह्याची दक्षता घेतलेली आहे. आपल्याही वाड्यात आता आपल्याला एकही घराला पाणी न मिळाल्याशिवाय राहत नाही. आपण प्रत्येकाला 4 दिवसाला पाणी देतो. माझ्या काळातच पूर्ण शहरामध्ये पाणी झाली, फक्त इथंच नाही तर पूर्ण उदगीरमध्ये झालेली आहे. आणि हे लोक सांगतात, आणि हे लोक दादागिरीची भाषा असं करतात, असं सांगलेले मान्य महोदय आपल्याला सांगू शकतो. हे लोक काय भाषा वापरतात, मी एखादं तर मर्डर केले राहत नाही अशी भाषा बोलतात. आणि आमच्या राहुल उमेदवाराला काय म्हणतात, ह्याला असं काय करू की ह्याला 1 महिना दिसणार नाही, ही भाषा बोलतात हे लोक आमच्यासाठी. अशी भाषा वापरतात. विचार करा तुम्ही सर्व, अशा 10 लोकांना तुम्ही निवडून देणार का?
आज त्यांनी सत्तेवर नाहीत काय नाही तर अशी भाषा इथं वापरलेल्या प्रत्येकाला काय म्हणतात आणि म्हणतात हा नगरसेवक काय म्हणतात निवडून आलं पहिल्या वेळेस एक मजला बाजूला दुसऱ्या वेळेस दुसरा मजला तिसऱ्या वेळेस दरवाजे बसवित असं भाषण करणार आहे. त्याला माहित नाही मी फलाटीचा बिझनेस करतो त्याच्यावर काय म्हणतात व्याजी धंदा करत नाही कब्जे करत नाही किंवा दादागिरी धमकावून पैसे गोळा करत नाही मी इमानदारीनं काम करतो सर्वांना माहिती काय म्हणतात त्यांच्यावर 20% 30% दरानं पैसे व्याजाचे देत नाही एक गोष्ट आणि काय म्हणतात त्यांच्यावर दादागिरी इथं अर्धे लोक सभेमध्ये येऊन परत गेलेत का बरं त्यांना धमकावून परत केलेला आहे त्यांना इथं आले होते कोणी याचं नाही सभेला म्हणून त्यांना इथं आलेल्या लोकांना जेवायसाठी आत्ता कोपन देऊन पाठविलाय आत्ता इथून तुम्हाला माहिती सांगतो हा आता तुम्ही लयचे लोक आता इथं लय जण जमा झालते पाटील साहेब इथं लय लोक जमा झालते पण काल केले आणि इथं सभा फेल होईल त्यांची जेवणाचं कुपन देऊन परत केलं त्यांना पाठविलं इथून परत हे माहिती असणं पण सर्व जनता माझ्या पाठीची आहे मला पहिले बी जनतेचा आशीर्वाद होता आजही पहिलेही मला जनतेचा आशीर्वाद होता आणि पुढेही आहे मागेही होता आणि हमेशा जनता माझ्या पाठीची आहे या जनतेच्या आशीर्वादामुळे मी भरभरून मताने निवडून आलेलो आहे मी या सर्व जनतेचा आभारी आहे आणि का म्हणू लागेल त्यांनी माझा मुलगा तुम्ही सर्वजण मला लहानपणापासून ओळखता मी या गल्लीतच राहिलो गल्लीतच मोठा झालेलो आहे मी कसा आहे तुम्हाला सर्वांना माहित आहे हे मागच्या आलेल्या लोकांनी गुण तर नाही मी दादागिरी भाषा तर वापरत नाही हे लोक दादागिरीची भाषा वापरतात आणि दादा धमकावतात आमच्या लोकांना हे गरीब जनता जे अर्धे लोक सर्व मतदार इथं घेऊन समोर येत नाहीत सर्व मतदार जाऊ द्या साहेब उभे बसा साहेब आम्ही कशाला तुमचं एवढी घातक कशाला एवढं फिरवतात आता मतदानात त्यांना दाखवा त्यांचं मतदानात तुम्हाला मतदान करायचं म्हणतो म्हणून खोटी अफवा पसरवतात आणखी दुसरी गोष्ट मी करोना काळात नगरपालिकेमार्फत प्रत्येक नगरपालिकेच्या काळात प्रत्येकाला 200 किट दिलं असं खोटं सांगतात नगरसेवकाला सर्व नगरसेवक आहे तिथं सर्वांना विचारू शकता कोरोना काळात नगरपालिका एसी किट दिली नाही ह्यांनी सांगतात नगरसेवक किट आणून शेतात नेऊन विकून खाल्लं तुमच्या अरे मी ह्याच्यावर तर ह्यांनी राशन दुकानात तुम्हाला सर्वांना माहित आहे व्यक्ती 10 आहेत पण 3चं राशन देतात आणि म्हणतात कुठं जायचं जावा अशी भाषा वापरतात का नाही सांगा सर्वजण इथं तुम्ही देऊ नका मी तुमच्या सर्वांच्या पाठीशी आहे आमचे सर्व या लोक तुमच्या पाठीशी आहेत याचं काही कारण नाही आणि काय म्हणतात सरांबाळ योजना करतो म्हणून तिथं 100 रुपये लागतात 4,000 रुपये उकळायला त्यांच्या इथं झालं एजंट राशन कार्ड करतो म्हणून 3-3 हजार राशन कार्डाला घेऊन येणार हा मी सत्य सांगलो सर्व भाषक मध्ये भीतीमध्ये पण मतदान सर्व मलाच करणार आहेत हे माहीत असणं बी गरजेचं आहे सर्व जनता माझी पाठीची सर्वांना विनंती आहे येणाऱ्या काळात सर्व काँग्रेस पक्षाला माझ्या मिसेसला अंजुम खात्री मॅडमला व आमच्या मित्र राहुल गायकवाड हा एकदम चांगला मुलगा आहे माझा राहुल गायकवाड अशा शहराला मतदान करा मुलाला मतदान करू नका माझी विनंती आहे जे दादा लोक आहेत धमकावतात अशांना विनंती दादागिरीची भाषा करणाऱ्याला मतदान करू नका आजचं तुमचं भविष्य बघा आपलं 5 वर्षाखाली वाढ कसं होतं हे बघा आणि सध्या कसं आहे हे बघा 5 वर्षात दादागिरी पत्ते करणं व्याजी पैसा घर लुटणं हे सर्व सर्राट चालू आहे तर ह्यांना लोकांचं असलं तर आता सध्या हेच आहे वेळ तर का म्हणतात त्यांची दादागिरी खोडाला मतदान देऊन चांगल्या माणसाला निवडून आणणार का म्हणतात असं दादागिरीला पुन्हा आमची एकदम शांत आहे होती आणि शांतच राहू द्या शांतच ठेवा कुणालाही वाईट नसेल वाईट लोकांच्या मार्गावर घरावर कब्जे करणं पैसे देऊन त्यांना त्यांच्या मुलांना डांबून मारणं हे सर्व लोक असे करतात हे माहिती असणं तुम्हाला सर्वांनाच माहित आहे समोरचे लोक काय करतात काय नाही मी ज्या सांगायची गरज नाही आमची हात जोडून विनंती आहे येणाऱ्या 2 तारखेला काँग्रेस पक्षाच्या हाताच्या पंजाच्या चिन्हावर समोरील बटन दाबा 3 मतदान करायचं प्रत्येकाला 2 मशीनी आहेत एका मशीनीमध्ये 2 हाताचे चिन्ह आहेत आणि एका मशीनीमध्ये 1 हाताचं चिन्ह आहे तर दोन्ही जागी 1 आणि 2
एक असता एकाच हाताला 1 2 3 म्हणतात, प्रत्येकाला 3 मतदान करत आहे. एक इथं एक दुसरीकडे असे 3 मतदान करून भरघोस मतांनी निवडून द्या हेच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महबूब भाई, तुम्ही जे म्हणले आहे हे पब्लिक नक्की तुम्हाला डोक्यामध्ये राखाल आणि येणारी 2 तारखेला बहुमत मताने तुम्हाला विजय करा. मी असा म्हणतो. आता शेख सुभान अली साहब हमारे दरमियान में आए हैं, जिन्होंने चळवळी के लिए, तमाम समाज के हित के लिए, इंसाफ के लिए, छत्रपति शिवाजी महाराज के लिए, छत्रपति संभाजी महाराज, तमाम महापुरुषों पर योद्धा का काम करने वाली शक्ति, जिन्हें सोशल मीडिया पर हम देखते हैं, जिन्होंने हर समाज को लेकर, हर तारीखी इंसान को लेकर, जिन्होंने आजादी से लेकर आज तक और उससे पहले तक जिन जिन की तारीखें थी, जिन्होंने सुभान अली साहब अपने अंदाज में बोला करते हैं, एक मर्तबे तमाम लोग हमारे चीफ गेस्ट के लिए तालियां बजाकर सुभान अली साहब का इस्तकबाल करें. उसके बाद मैं उदगीर नगरी की ऐसी शख्सियत जिनको हम हर वक्त देखते हैं, लेकिन आज वार्ड क्रमांक 12 के अंदर मत मांगने के लिए आपके दरमियान आए हैं, जिनसे मेरी मुराद बसवराज पाटील नागराळकर त्यांना विनंती करतो की त्यांनी येऊन मनोगण व्यक्त करावे. बसवराज पाटील नागराळकर. आज के इस प्रचार सभा में आए हुए महाराष्ट्र के एक अच्छे वक्ते सुभान अली साहब, हमारे मित्र कल्याण पाटिल जी, तालुका कांग्रेस के अध्यक्ष, हमारी बहन शीला ताई जी, दूसरी बेटी हमारी प्रीति जी, गिले जी, अजीज मौलाना साहब, मैं सबके नाम लेकर अब वक्त नहीं लेता. मराठीत बोलू, हिंदीत बोलू का तेलुगुत बोलू? మాకు తెలుగు బాగా వస్తుంది. తెలుగు అంటే మేము తెలుగులో చెప్తున్నాం. మేము కన్నడ మాట్లాడాలి. ఏం కావాలా? తెలుగు కావాలా? पूरा मराठी, पूरा हिंदी, पूरा तेलुगू. तर उपस्थित सगळे सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी या व्यासपीठावर अनेक वेळेस मला येण्याचा योग आला. अनेक सभा घेतल्या, त्या सभेमध्ये माझी अवस्था अशी आहे, बँडवाल्यासारखं झाले. माझी अवस्था बँडवाल्यासारखं आहे. माग नवरा नवरी राहतेच वाजवत, त्यांचं पुढं मी जातो, ते कवा निघून जाते त्याचा मला पत्ताच लागत. लग्नात वाजवावंच लागते. मला बोलू नका पुन्हा. अवस्था अशी झाली, हे का म्हणायचं बी आणि का लग्नाचं बी वाजवावं लागतंय. याच्या गांभीर्याने ही नगरपालिकेची निवडणूक असली तरी विचार करा. आपण एक विचारधारा घेऊन चालतो. परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना, महात्मा गांधींनी मिळवून दिलेलं स्वातंत्र्य, या विचाराला घेऊन चालतो. म्हणून आपल्याला एकाच व्यासपीठावर एकाच विचारासाठी सबंध आयुष्य आपण बनायला लागलो. आपण अनेक वेळेस आलो, याच विचारासाठी वाढलो. आपल्या बरोबरची मंडळी निघून गेली. मलाही जाता आलं असतं, आम्हालाही जाता आलं असतं, आम्हालाही काही मिळालं असतं. सत्ता मिळाली असती की काय मिळालं असतं, पण मजा करायला तर मिळालं असतं.
समाधान मिळालं. तुम्हाला समाधान पाहिजे असेल तर या देशातला हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, ईसाई ही सगळी एका विचाराने जर राहिली तर देश समाधानी राहणार आहे. देश समाधानी राहिला तर तुम्ही मी समाधानी राहणार आहे. म्हणून या निवडणुकीत सुद्धा तो विचार केला. माझे मित्र काही म्हणतील नगरपालिकेची निवडणूक आहे, गटार पाणी आवश्यक आहे का? अत्यंत आवश्यक आहे. आपले उमेदवार महबूब शेखनी बेबीच्या देठापासून सांगितलं की मी काय काय काम केलं, कसं कसं करतो. खरं म्हणजे ही कामं नगरपालिकेची मुख्य कामं आहेत. महबूबने केली त्याचं मी अभिनंदन करतो आणि तुम्ही सुद्धा टाळ्या वाजवून अभिनंदन केलं. आणि दुधात साखर म्हणून त्याच्या जोडीला आता राहुल सारखा एक शिकलेला उमेदवार त्याच्या सोबतीला आलाय. आणखीन दुधात साखर झाली त्याचंही आपण टाळ्या वाजवून स्वागत करावं एवढी विनंती करतो. आणि या दोघाला वर नेतृत्व करण्यासाठी आपल्याला अत्यंत चांगला उमेदवार कसा आहे? हा उमेदवार शिकलेला. या उमेदवाराचं नुसतं शिक्षण नाही, शिकलेली पोरं दारू पिऊन आवाज कमी होऊ लागलाय का? शिकलेली आपल्या पोटची पोरं असतील तर दारू पिऊन रस्त्यावर फिरली तर म्हणतो काय नशिबाला जन्मलं, हे जन्मलं नसतं तर बरं झालं असतं म्हणतो आपण. पण नुसती शिकलेली नाही तर अब्दुल्ला खाद्रीच्या घराण्यातली ही सुसंस्कृत आमची बहीण आहे. हे आपलं उदगीरकरांचं भाग्य आहे. अब्दुल्ला खाद्री साहेबांचं नाव घेतल्याबरोबर हिंदू असो की मुस्लिम असो त्याला आदराने मानाचा मुजरा करायची आपली परंपरा होती. त्या घराण्यातली ही मुलगी आहे. म्हणून ही त्रिकूट संगम चांगलं जमलेलं आहे. मी एवढंच सांगणार आहे मित्र, मी काय लांब लचक भाषण करणार नाही. तर म्हणजे सुभान अली साहेब खूप चांगले वक्ते आहेत. त्याच्यानंतर कल्याण पाटील बोलणार आहेत. तर आपल्याला एकच विनंती करणार आहे, कशाच्याही भरोशावर, विकासाच्या भरोशावर मतदान करा. आणि विकास म्हणजे काय असतो? विकास म्हणजे 4 इमारती बांधल्या म्हणजे विकास नाही, तर माणसाला सुखी समाधानी राहू देणं म्हणजे विकास आहे. तुम्ही माझ्या डोक्यावर सोन्याची टोपी घातलो आणि पाठीत चप्पल घेऊन मारायला लागलो तर मी सुखी राहत नाही. सोन्याच्या ताटात जेवण दिलो वरून जोड्यानं मारायला लागलो तर आपण सुखी राहत नाही. त्याच्यासाठी सुखी राहायचं असेल तर सगळे भारतीय जनता पक्ष ज्या दिशेने देशाला घेऊन चाललाय त्याला साथ देणारे आणि भारतीय जनता पक्ष कधीही मोदीजींच्या नेतृत्वाखाली सुखी समाधानी होऊ शकत नाही. एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि लांब लचक भाषण न करता तुम्हाला हात जोडून विनंती करणार. हाताचा पंजा एवढं आपण लक्षात ठेवावं आणि मतदान करावं एवढीच माझी तुम्हाला सगळ्यांनी विनंती आहे. अन्नगडू तमिळू ओळखू आणता चंपूरा ఇది पंजा अरे माझी निशानी ఉన్నది అట్లా చెప్పు. धन्यवाद. जय हिंद. इसके बाद हमारे पक्ष की बुलंद तो माननीय श्री कल्याणजी पाटील साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी येऊन आपले मनोगत व्यक्त करावं. श्री कल्याणजी पाटील साहेब. या सभेसाठी या मंचावर विराजमान असणारे आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांचे व्हिडिओ त्यांचे विचार आपण सगळेजण ऐकतो. ते आवर्जून असणारे आदरणीय सुभान अली साहेब आत्ता जिने आपल्यामध्ये उपस्थित होते आपलं मनोगत व्यक्त करून गेले ते महाराष्ट्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आदरणीय बसवराज पाटील नागराळकर साहेब, आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमच्या भगिनी आदरणीय अंजुमताई कादरी मॅडम,
या सभेसाठी आवर्जून उपस्थित असणाऱ्या आमच्या नेत्या आदरणीय शीलाताई पाटीलजी, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती आदरणीय प्रीतीताई भोसलेजी, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय संतोषजी बिरादार, या प्रभागासाठी प्रभारी म्हणून उपस्थित असणारे ओबीसी काँग्रेसचे तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय दत्ता सुरनर, माझे दुसरे सहकारी या निवडणुकीमध्ये अग्रस्थानी असणारे ॲडव्होकेट पद्माकरजी उगिले, आदरणीय नाना ढगे, आलिमजी पटेल, माधवजी कांबळे, लक्ष्मणजी बतले, आदरणीय जाधवताई, ज्यांच्या प्रचारासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत ते आदरणीय सुलताना बेगम महबूब साहब शेखजी, राहुल गायकवाड, समोर उपस्थित माझे पत्रकार मित्र आणि प्रभाग 13 ची माझी सगळी जनता, 12, 13 दोन्ही. एक मी तुम्हाला आवर्जून सांगतो, आमच्या नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत डॉक्टर अंजुम कादरी मॅडमचं बटन हे किती नंबरला आलेलं आहे? 2 नंबरला. इरफान भाई ये देखो, मतदान की तारीख क्या है? 2 है. वोट कितने करने हैं? 3 करने हैं. निकाल कौन से तारीख को है? 3 तारीख को है. याद रखना तुम, मैं दावे के साथ कहने जा रहा हूं, वार्ड नंबर 12 में महबूब भाई ऐसे है, सबको जो प्यार करते हैं, सबके प्यारे जो है वो हमारे महबूब भाई है. और वो 3 तारीख को दावे के साथ नगर पालिका में जाने वाले कोई हवा बनाओ. सुभान अली साहब को बोलना चाहता हूं मैं, कोई पतंग को हवा दे रहा है लेकिन डोर किसी और के पास है. कोई घड़ी को चाबी दे रहा है लेकिन वो फूल के साथ में मिली जुली है. इसके वास्ते उसका कुछ नहीं होने वाला. और महबूब भाई, डरने की कुछ बात नहीं तुम्हारे को, और हमारे को कोई नया नहीं उदगीर, अपना उदगीर है, अपने लोगों का उदगीर है. उदगीर की जनता बहुत समझदार है, उन्हें पता है किनको कहां बिठाना है. डरने की कोई बात नहीं है. अजीज मौलाना साहब बहुत जोर से शोर से इस सभा को बोल रहे थे, उनको भी पता है. मैं पूरे दावे के साथ वार्ड नंबर 12 के सभी वोटरों को, यहाँ के मतदाताओं को ये सूचित करना चाहता हूं, या आह्वान करता हूं यहाँ से कि आप जो भी पंजे का बटन यहाँ पर दबाएंगे, महबूब भाई और राहुल नगर पालिका का कौन सा भी काम रख दो, आपको घर बैठकर काम करने वाले हमारे उम्मीदवार आपके साथ होंगे. उनके पीछे कौन से भी विकास का काम रख दो, घरकुल का रहने दो, आर्ट का रहने दो, कौन सा रख दो, यहाँ के खासदार डॉक्टर काड़गे साहब महबूब भाई के यहाँ पर उनके पीछे ताकत के साथ खड़े. उनके पीछे यहाँ के नेता दिलीपराव देशमुख साहब महबूब साहब के साथ में है, यहाँ के नेता अमित देशमुख साहब उनके साथ में है. ये सब बातें बनाई हुई है, यहाँ की सत्ता है ये वो कुछ नहीं है. एक ही बात ध्यान रखना, तारीख 2, उम्मीदवार हमारे यहाँ के 2 और नगराध्यक्ष पद के डॉक्टर अंजुम कादरी मैडम, इनको ही वोट करना है. जो घर घर में हमने घूमा है इस वार्ड में, देखा है, उन्होंने बोला है इरफान भाई तुम बातमी बनाओ, ये अंदर की बात है. और महबूब भाई नगर पालिका में जाने वाले, ये बाहर की बात नहीं. बाहर की बात तो कुछ अलग है, वो हवा बनाने की प्रयास कर रहे, लेकिन वो बाहर रहने वाले, नगर पालिका में वो जा नहीं सकते. तो आप सबको मेरी अदबन गुजारिश है, यहाँ के लोगों को, जो गरीब तबके के लोग हैं, जो सामान्य परिवारों में से है, उनको कि जो अपनों में के उम्मीदवार है, उनके पीछे तुम खड़े रहो, उनके पीछे हम खड़े हैं. अब डरने की कुछ बात नहीं है. तो सबको मेरी ये गुजारिश है कि आने वाली तारीख, अब बहुत नजदीक चुनाव आया है, सब चढ़ रहा है, कोई पिछले दरवाजे से आ रहा है, कोई सामने दरवाजे से आ रहा है. महबूब भाई आप भी डरने की जरूरत नहीं, कौन से भी दरवाजे से निकलने दो, लेकिन वोट आपको वोटिंग को जाते वक्त वो आपकी ही चिट्ठी लेकर वहां तक जाने वाले हैं. उनको मैं दावे के साथ कहता हूं. मैं ये क्यों कह रहा हूं? काम की बुनियाद पर ये कह रहा हूं. महबूब भाई को मैंने देखा है, वो पिछड़े गरीब सामान्य आदमी के दवाखाने का काम रहे, तहसील का काम रहे, पंचायत समिति में काम रहे, राशन का काम रहे, वो हमारे को बोलते वो काम होना ही होना है. मेरे वार्ड में के मेरे
मेरे भाई का काम है, मेरे साथी का काम है, ये ताकत इनमें है। इसलिए मैं आप सभी को गुजारिश करता हूं, कोई डर रहा होगा, कोई इधर होगा, कोई उधर होगा, लेकिन मेरी आवाज जिन तरफ जा रही, मैं सभी को यह बोलना चाहता हूं कि आप सब मिलकर एक अच्छे उम्मीदवार, महबूब भाई तो उम्मीदवार है, उनको बल्दिया का एक्सपीरियंस है, लेकिन राहुल गायकवाड़ भी बहुत अच्छा है, यहाँ पर हमने उम्मीदवार कैंडिडेट दिया, जिनमें धमक है, वो काम कर सकता है, वो आगे बढ़ सकता है। और नगराध्यक्ष पद की तो उम्मीदवार ऐसे है, उदगीर में कौन सी भी गली में जाओ, एक ही नाम लिया जाएगा, वो डॉक्टर अंजुम कादरी मैडम का नाम है। और वो वार्ड नंबर 12 तो अपना है, अपने लोगों का है। महबूब भाई ने हमें हमेशा बोला है, मेरे लोग हैं, मेरे साथ में रहने वाले लोग हैं। तो मैं आपसे जाते जाते इतनी ही गुजारिश करूंगा, जिनको आपने हमें सुनने की यहाँ पर मौका मिला है, काश हमने बोला कि उनको तो कल की सभा में आने की, उनको सुनने की उदगीर की जनता, हमने जिस सवाली यहाँ पर देखे होंगे सिर्फ उदगीर के लोग थे, उन्होंने जब सभा ली तो उनको गांव से लोग लाना पड़ा, लेकिन उदगीर के लोगों ने उदगीर का रास्ता जाम कर दी थी। ऐसी सभा उदगीर के इतिहास में नगर पालिका के मैदान में कभी हुई नहीं थी। वो सभा कांग्रेस ने आकर के, ये क्या बता रही है, ये दिशा किधर जा रही है। उन्होंने शुरू में कुछ तो करने की कोशिश की, लेकिन आज चुनाव आते आते बटन दबाते दबाते ये दिशा कांग्रेस की तरफ जा रही है। मैं सबसे अब एक लास्ट बार ये गुजारिश करता हूं कि आप जो बटन दबा रहे, कांग्रेस का बटन यानी सत्ता में जाने का बटन है, कांग्रेस का बटन यानी पिछड़े दलित गौर गरीब लोगों की अपने हक का बटन है, अपने लोगों के काम करने वास्ते लोगों का बटन है। इसलिए आप सबको मैं फिर से एक बार यहां से अपील करता हूं कि 3 बटन आपको दबाना है, ध्यान में रखो। पहला बटन अध्यक्ष पद के लिए बटन दबाना है, दूसरा पंजे पे दबाना है, तीसरा ही पंजे पे दबाना है। आदमी इधर उधर नाम बीम कुछ नहीं देखना है, सिर्फ 3 पंजे दबा और खत्म। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। अपने जान के दुश्मन को अपनी जान कहते हैं, इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं। मेरी मुराद जिससे इस नगरी के होने वाले 3 तारीख के नवीन नगर पालिका के उम्मीदवार माननीय श्री फातेमा जी ताई यांना विनंती करतो की त्यांनी येऊन मनोगण व्यक्त करावे। श्री फातेमा मैडम साहिबा। अस्सलाम वालेकुम, नमस्कार। स्टेज पे मौजूद मेरे छोटे भाई सुभान अली साहब, कल्याणकर साहब और शीला ताई और मेरे महबूब भाई सुल्ताना बेगम महबूब भाई और राहुल गायकवाड़ साहब, मेरी दोस्त मनोरमा जाधव और हारून भाई और मोहसिस पहबा। आज मैं आपको एक उदगीर की बेटी के नाते आपको ये बताना चाह रही हूँ, वक्त कम है मेरे भाई, बहुत दूर से आए हैं और मैं फोन करके भूल गई थी, लेकिन फिर भी वो अपने टाइम पर पहुंचे, इसलिए मैं उनका शुक्रिया अदा करती हूँ। मैं एक उदगीर की बेटी हूँ। मैं मेरे वालिद साहब एडवोकेट अब्दुल्ला खादरी साहब ने जिस तरीके से उदगीर की बस्ती को एक नया नाम दिया था, आज हमारे वालिद साहब जाने के 50 साल के बाद भी आज हमारे वालिद साहब का नाम लोग बड़े इज्जत से लेते हैं। मुझे बहुत फख्र महसूस होता है कि मैं उनकी बेटी हूं जिसने 0 करप्शन किया और लाखों रुपए ये नगर परिषद में छोड़ के गए। आज नगर परिषद कर्ज बाजारी में मुक्त है। मैं ज्यादा बोलना नहीं चाह रही हूँ। मैं आपकी बहन हूँ, आपकी बेटी हूँ। मैं अपने मायके वालों से एक माहिर की साड़ी की मांग कर रही हूँ। वो लोग 2 तारीख को मुझे वोट देकर मुझे कामयाब बनाएंगे, ऐसी उम्मीद करती हूँ। हमारा जाहिरनामा आ चुका है जिसमें हम कुछ बातें बोले हैं, जिसमें नंबर 1 एक डिजिटल नगर परिषद होगी। नगर परिषद का ऑफिस जो 4th फ्लोर पे है,
आज ज़ईफ लोग ऊपर तक पहुंच नहीं सकते, इसलिए हम ग्राउंड फ्लोर पे जाएंगे, मोहल्ला क्लिनिक रहेंगी, प्राइमरी स्कूल्स रहेंगे, गार्डन्स रहेंगे और एक मार्केट, हर जगह हर इलाके में मार्केट रहेंगी और ट्रैफिक का अच्छे तरीके से इंतजाम होगा। महिला सुरक्षा रहेंगी, जिसकी महिला सुरक्षा के लिए हम ऑनलाइन कैमरे बिठा दिएंगे। और मैं आपसे ये वादा करती हूँ कि मेरी बहनों और मेरी माँओं के लिए हमारा घर आधी रात के लिए हमेशा खुला रहेगा। इंशाल्लाह हम जीतेंगे। मैं मेरी औरतों की आवाज बनूंगी, हम होंगे कामयाब। जय हिंद, जय महाराष्ट्र। अब देर न करते हुए ऐसे मुकर्रिर शोला बयां जिनके बयानात यूट्यूब पर फेमस हैं, जिन्होंने भावना को न देखते हुए, मजहब को न देखते हुए, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन के, हिंदुस्तान हमारा, इसका दर्श देने वाले, जिनसे मेरी मुराद शेख सुभान अली साहब हैं, जिनको हम सुनकर जब घर जाएंगे हमारे दिमाग की खिड़की खुल जाएगी और हमें महसूस होगा कि हम ग्रेजुएट लोगों के बीच में बैठकर आए हैं। एक तरफ डॉक्टर थी, एक तरफ बिजनेसमैन था, एक तरफ महाराष्ट्र का नहीं बल्कि हिंदुस्तान की बुलंद तोप थी। हमको सुनकर बड़ा मजा आया। आप अपने घर जाने के बाद कहेंगे, मैं बड़े ही अदब के साथ अली जनाब सुभान अली साहब को दावत माइक, दावत स्टेज देता हूं, वो आए और अपने इदारे पे आलात फरमाए। उदगीर नगर परिषद निवडणूक 2025 उदगीर नगर परिषद निवडणूक 2025 नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आदरणीय डॉक्टर अंजुम अब्दुल्ला कादरी ताई आणि प्रभाग 12 चे अधिकृत उमेदवार गायकवाड राहुल सुधाकर, शेख सुलताना बेगम महबूब, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष यांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेत मंचावर उपस्थित ज्यांनी आता माझ्या आधी मार्गदर्शन करून येथून प्रस्थान केलेले आहे, बसवराज पाटील नागराळकर साहेब, प्रदेश सरचिटणीस राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, कल्याण पाटील साहेब, प्रदेश सचिव महाराष्ट्र काँग्रेस, आदरणीय शीलाताई पाटील महिला जिल्हाध्यक्ष आणि प्रीती भोसले उपसभापती, आदरणीय जाधवताई, आदरणीय संतोष बिरादार तालुका अध्यक्ष, पद्माकर उगिले, गजानन बिरादार, नाना ढगे, माधव कांबळे, दत्ता सुधवन, अलीम पटेल आणि माझ्या समोर बसलेले सर्व माता भगिनींनो, मंचावर उपस्थित सर्व पक्षाचे पदाधिकारी, ताईनं सांगितलं की ताईच्या आदेशावर एक 400 किलोमीटरचा प्रवास करून मी आलो. ताईनं मला बोलवलं, ताई विसरून गेल्या. पण मी आपल्या बहिणीच्या आदेशाने आपल्या समोर मत मागण्यासाठी आलो. ताई म्हणतायत की उदगीर त्यांचं माहेर आहे. ताई, जर तुमच्या आदेशानुसार
एक भाऊ 400 किलोमीटरहून येऊ शकते तर उदगीरचा भाऊ 40 पाऊल जाऊन तुम्हाला मतदान का करू शकत नाही? आम्ही फडणवीस साहेबांसारखे लाडके भाऊ नाही, आम्ही लाडकी बहीण नाही, आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर आणि बसवेश्वर महाराजांच्या विचाराचे वारस आहोत. आमच्या साथी बहीण फक्त लाडकी नसती तर बहीण अधर्मीय सुद्धा असती. बांधवांनो, मी जेव्हा हे जाहीरनामा बघत होतो तर नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत त्या सुद्धा महिला आहेत आणि या वार्ड क्रमांक 12चे जे उमेदवार आहेत हे उमेदवार ज्या गटातून निवडणूक लढवत आहेत ते आरक्षित गट आहेत. महिला आणि पुरुष राईट. आता हे आम्ही समजून घेतलं पाहिजे की नगराध्यक्ष पदाच्या ज्या महिला उमेदवार आहेत, आमच्या भगिनी डॉक्टर अंजुम कादरीताई आणि या वार्ड क्रमांक 12चे जे उमेदवार आहेत हे उमेदवार राहुल सुधाकर गायकवाड हे आरक्षित प्रभागातील गटातून उमेदवार आहेत आणि दुसरे आमच्या ज्या भगिनी आहेत सुलताना बेगम, महबूब शेख या महिला आरक्षित गटातून उमेदवार आहेत. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलं त्या आरक्षणाला समर्थन देण्याची वेळ आलेली आहे. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर आमच्या भगिनी आज प्रतिनिधित्व करू शकल्या नसत्या आणि आमचे हे राहुल सुधाकर भाऊ सुद्धा येथे उमेदवारी अर्ज दाखल करू शकले नसते. आज या मंचावर जे दिसत आहेत हे उमेदवार फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आई रमाईच्या त्यागामुळे दिसत आहेत. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की संविधान कितीही चांगलं असलं तरी तो कुचकामी ठरू शकतो जर त्याला अंमलात आणणारे हात योग्य नसतील आणि संविधान कितीही वाईट असलं तो फायदेशीर ठरू शकतो जर त्याला अंमलात आणणारे हात योग्य असतील. याचा अर्थ हे होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी तुम्हाला मताचा अधिकार दिलेला आहे. हा मताचा अधिकार सहजासहजी मिळाला नाही. फक्त जे टॅक्स पेयर्स होते, धनदांडगे होते, फक्त उच्चवर्णीय होते त्यांना मताचा अधिकार होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या 4 मुलाचं बलिदान दिलं आणि आम्हाला मताचा अधिकार मिळवून दिला. आता या मताच्या अधिकाराचा वापर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा प्रतिनिधी निवडण्यासाठी आम्हाला करायचा आहे. तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या मताचा खरा वापर जर तुम्ही केला आणि संविधानाला लागू करणारे हात जर तुम्ही संसदेत, विधानसभेत आणि नगरपालिकेत पाठवले तर तुमच्या हितासाठी तेथे कार्य केलं जाईल, कायदे केले जातील. जर तुम्ही चुकीचा वापर केला तर मी एवढं चांगलं संविधान बनवून आणि तुम्हाला मताचा अधिकार देऊन त्याचा काय उपयोग? बांधवानं हे समजून घेतलं पाहिजे. मी जेव्हा येत होतो तर काही बांधवांनी सांगितलं की धनदांडगे, विकासाचं कोणतंही धोरण नाही. अंजुमताई कादरी यांना महाराष्ट्रातील सर्व सामाजिक कार्य क्षेत्रातील ज्येष्ठ आणि जेवढे संस्था आहेत सर्व ओळखतात. यांच्या कार्यामुळं यांनी साहित्य क्षेत्रात काम केलं, सामाजिक क्षेत्रात काम केलं, महिलांच्या सबलीकरणासाठी आणि सामाजिक बंधुत्व जपण्यासाठी यांचं खूप मोठं कार्य आहे. परंतु यांच्या तुलनेमध्ये जे उमेदवार भारतीय जनता पक्षाचे आहेत फक्त येथील सत्तेच्या माध्यमातून पैसेच्या माध्यमातून पुन्हा सत्ता या समीकरणासाठी मुंबईमध्ये स्थायिक झालेली आपल्या सोनबाईला फक्त उमेदवारीसाठी त्यांनी येथे आणलेलं आहे. येथील उदगीरच्या समस्याशी त्यांना काहीतरी देणं घेणं आहे का? कधी याच्या आधी तुम्ही पाहिलं का?
कधी पाहिलेलं नाही. तर आम्हाला तो प्रतिनिधी निवडायचा आहे जो संकटामध्ये आमच्या सोबत उभा राहील आणि ज्याला आमच्या समस्याची जाण आहे. आता ज्या पद्धतीनं माझ्या आधी सांगत होते की समोरची जी युती आहे गवळ आणि घडीची युती आहे. आता मला आश्चर्य वाटलं, नगरपालिकेला अंजुमताई खादरी यांना पाडण्यासाठी जर मुख्यमंत्री येत असेल तर याचा अर्थ असा आहे की उदगीरच्या जनतेनं हा निर्णय घेतलेला आहे की येणाऱ्या 2 तारखेला अंजुमताई खादरी या विजयी होणारच आहे. आता मुख्यमंत्र्यांना याची काय गरज आहे? आता मुख्यमंत्र्यांनी बऱ्याचशा घोषणा करून गेल्या आहेत. आता मुख्यमंत्री किती खरं बोलतात हे महाराष्ट्राला माहित आहे. विधानसभेला मतदान मागताना त्यांनी काय म्हटलं शेतकऱ्यांना की आम्हाला मतदान करा. जर तुम्ही मतदान केलं आणि आमची सरकार आली तर शेतकऱ्याचा 7-12 कोरा करू. आणि जेव्हा सरकार आला आणि शेतकरी मागणी करत होता तर त्यांनी काय म्हटले, विचार करू, समिती स्थापन करू. मला सांगा, एक वकील माणूस भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांना असं फसवत असेल मतं घेण्यासाठी आणि सरकारमध्ये आणल्यावर आता तो सांगतोय की आम्ही समिती स्थापन करणार आहे. तर बांधवांनो, ज्याचा इतिहास खोटारडा आहे, आमच्या परभणी येथील आंबेडकरी चळवळीतील सोमनाथ सूर्यवंशी संविधानाच्या सन्मानासाठी आंदोलन करत होता. त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, कस्टडीमध्ये त्यांची हत्या करण्यात आली. जेव्हा पूर्ण महाराष्ट्रातल्या चळवळीनं न्यायासाठी आंदोलन केलं तर होते सूर्यवंशी मृत्युमुखी पडला. बांधवांनो, जेव्हा चौकशी बसली तर हे सत्य समोर आलं की देवेंद्र फडणवीस यांच्या विभागामध्ये पोलीस कस्टडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झालेली आहे आणि त्या पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन झालेलं आहे. आता बांधवांनो, एवढा खोटारडा मुख्यमंत्री की विधानसभेत बोलतोय एका आंबेडकरी तरुणाची हत्या होते, अत्याचार होतो आणि विभाग असतो गृह मंत्रालयाचा. आता याच्यावर किती विश्वास करायचा आपण? कसा विश्वास करायचा आपण की हे जर उद्या येऊन सांगत असतील की आम्ही संविधानाचं रक्षण करणार, अरे ज्यानं संविधानाच्या सन्मानासाठी आंदोलन करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी जी हत्या केली त्याच्यावर आंबेडकरी समाज विश्वास करणार का? देवेंद्र फडणवीस साहेब, आधी तुम्ही महाराष्ट्रातील आंबेडकरी समाजाची माफी मागा की माझं चुकलं, मी खोटं बोललो, मी बोलायला नाही पाहिजे होतं. एका आंबेडकरी तरुणाची हत्या माझ्या पोलीस विभागाच्या अधिकाऱ्याकडून झाली. मला चुकीची माहिती मिळाली होती, मी खोटं बोललो, पण आजपर्यंत त्यांनी माफी मागितली नाही. माझं मी हे का सांगतोय की भारतीय जनता पक्षाचं जे धोरण आहे, शिवाजी महाराजांचं धोरण काय होतं? लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. भारतीय जनता पक्षाचं धोरण काय आहे? लाख मेले तरी चालतील पण अडाणी अंबानी जगला पाहिजे. गरीबाशी काय घेणं देणं नाही त्यांना. शिवाजी महाराज म्हणतात, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला गवताच्या काळीला धक्का लावू नका. देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात, अडाणी अंबानींच्या धंद्याला धक्का लावू नका. आम्ही मेलो तर मेले. शिवशक्ती शक्तीपीठ जे महामार्ग ते आता करत आहेत, सगळे शेतकरी त्याला विरोध करत आहेत की हा महामार्ग आम्हाला नको आहे. पण देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्हाला हा करायचा आहे. आमच्या महाराष्ट्रावर कर्ज किती केलं? 10 लाख कोटीचं. मग पुन्हा 20,000 कोटी कर्ज कशासाठी? फक्त अडाणीला रस्ता बांधून देण्यासाठी. मी का सांगतो माझ्या बांधवांनो, त्या 20,000 कोटीचं वर्षाला 1800 कोटी व्याज तुम्हाला भरायचं आहे आणि तो रस्ता वापरणारा अडाणी आहे. तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांना आम्हाला जर मताचा
मताचा अधिकार दिला आणि हे संविधान दिलं, तर या मताच्या अधिकाराचंही रक्षण करायचं आणि संविधानातील आपल्या अधिकाराचंही रक्षण करायचं ही तुमची जबाबदारी आहे. आता माझे काही मुस्लिम बांधव आहेत, हमारे जो मुस्लिम भाई है, वोट एक गवाही है। गवाही ये देना है कि जो नुमाइंदे ये इंतखाबात में है, उसमें से सब में ज्यादा तालीम याफ्ता और ये समझ रखने वाला कि उदगीर के अवाम की जरूरतें कैसी पूरी हो सकती है, प्रशासन से लड़कर उदगीर के लोगों के भलाई के लिए कौन काम कर सकता है, इसकी आपको गवाही देना है। यहाँ पे कोई जात धर्म का मसला नहीं है, कोई धर्म गुरु का चुनाव नहीं है, कोई जात और समाज के संगठन का प्रमुख चुनाव नहीं है। तो ये तमाम उदगीर के अलग अलग जाति और धर्म के लोगों के भलाई के लिए एक सेवक प्रतिनिधि का चुनाव है। अब मुझे बताओ, डॉक्टर अंजुम कादरी बाजी से ज्यादा इनसे ज्यादा तालीम याफ्ता उम्मीदवार है? यांच्याहून जास्त उच्च शिक्षित उम्मीदवार आहे का? नहीं ना। अब मुझे बताओ, इतना पढ़ा लिखा अगर हमारे पास हमारे मसाइल हल करने के लिए उम्मीदवार है, तो फिर हमने इनके मुकाबले में किसी कम पढ़े लिखे को चुनना ये हमारी बेवकूफी होगी मेरे भाई। आता समोरचे जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल जेव्हा मला माहित झालं की त्यांचे सासरे काँग्रेसचे सभापती आहेत, आता काँग्रेसचं तिकीट नाही भेटलं, तर मग त्यांनी म्हटले की बाबा मी इथं थांबतो आणि सुनबाईला पाठवलं बीजेपी मध्ये। अरे बाबा, ज्या सुनबाई आता मुंबईमध्ये स्थायिक झालेल्या आहेत, त्यांना कशाला त्रास देता राजकारणासाठी? आता ते मुंबईहून येऊन येथील लोकांची कशी सेवा करतील, येथील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांना किती काळ लागेल? पण मागच्या 20-30 वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये सेवा देणाऱ्या, सामाजिक क्षेत्रामध्ये आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सेवा देणारा अंजुम कादरी ताई जर येथे उपस्थित असतील, तर मुंबईहून सुनबाई आणायची काय गरज होती? अरे आम्हाला विकास करायचा आहे उदगीरचा। आणि तुम्हाला सांगतो बांधवांनो, जे व्यापारी राजकारणी आहेत, जे भ्रष्टाचार करण्यासाठी राजकारणात आलेले आहेत, ते लोक विकास करू शकत नाही। सगळ्यात चांगली काळजी नागरिकाची कोणी घेऊ शकते, तो जो डॉक्टर असतो ना व्यवसायानं, त्या डॉक्टराला पेशंटची काळजी घ्यायची आपलं कर्तव्य समजून त्याला सवय असते। त्याला एखाद्याचं दुःख कमी करण्याचा आनंद असतो। त्याच्याकडे जर कोणी रडत दुःखानं आला, तो डॉक्टरला वाटतो की ईश्वरा तुला याला माझ्यापाशी पाठवलं, तू मला माध्यम कर याचं दुःख कमी करण्याचं। या डॉक्टराच्या व्यवहारामध्ये हे गुण असतात, ते लोकांचं दुःख बघतात, त्याला दूर करण्यासाठी प्रयत्न करतात। तर या उदगीर मधील सर्व जाती धर्मातील गरीब लोकांचं दुःख कमी करण्यासाठी अंजुमताई कादरी 20-30 वर्षापासून आम्ही पाहतोय सातत्यानं प्रयत्न करतायत। आता मला सांगा, तुमचं दुःख कमी करण्यासाठी काळजी घेणारी आमची जर डॉक्टर मुलगी आणि डॉक्टर बहीण असेल, तर मग कॉन्ट्रॅक्टरची काय गरज आहे? कॉन्ट्रॅक्टर कशाला लागतो आपल्याला? अरे आमची काळजी घेणारा, त्याच्या हृदयामध्ये दया असणारा असा उमेदवार पाहिजे बांधवांनो। आणि जसं सांगितलं आमच्या भाऊनं, कमळाची घडीची युती झालेली आहे। कमळाबद्दल तर काही जास्त बोलायचं राहिलं नाही की त्यांनी महाराष्ट्रातील असा कोणताही वर्ग सोडला नाही ज्यांना त्यांनी त्रास दिला नाही। पण आता हा घडीचा जो प्रश्न आलेला आहे, पहिले त्या घडीमध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांचं शेल होतं, पवार साहेबांचं, आता ती घडी चालते अमित शहाच्या शेलवर। आता त्याची वेळ आपल्यासाठी कधी चांगली येणार नाही। आता जसं फडणवीस साहेबांना वेळ लागेल तशी वेळ ती घडी दाखवते। आता त्यांनी सांगितलं की आता पैशाच्या माध्यमातून आम्ही समाजाला विकत घेणार। माझं संजय बनसोडे साहेबांना मी सांगणं आहे, बनसोडे साहेब
तुम्ही मंत्री झाले, आमदार झाले, ते कोण्या पक्षाच्या नेत्यामुळे नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकारामुळे झाले. तर तुम्ही उपकाराचं फेडणं कसं करताय? जेव्हा सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झाली, बनसोडे साहेबांच्या तोंडातून एकही शब्द निघाला नाही की माझ्या समाजातल्या कार्यकर्त्याची माझं सरकार असताना हत्या होते आणि त्याला न्याय मिळत नाही. त्याची आई रस्त्यावरून सांगते माझ्या मुलाला न्याय द्या. तेव्हा बनसोडे साहेब जर ते आई सोबत दिसले असते तर हा सुभाष अली आज अंजुमताई सोबत नाही, बनसोडे साहेबांसोबत दिसला असता. अरे तेव्हा त्या सोमनाथ सूर्यवंशीसाठी न्यायासाठी लढणारी आमची भगिनी होती अंजुमताई खान. अरे आम्ही बाबासाहेबांचे लेकरं आहोत, आम्ही त्यांच्याशी बेईमानी करणार नाही. तुम्ही सत्ता आणि संपत्तीसाठी जो संविधानाला मिटवण्यासाठी पुढे येत आहेत त्यांच्यासोबत युती करताय तुम्ही. काय मान सन्मान भेटणार तिथं? आणि सांगतायत की काय मताची किंमत 3000 रुपये काढली म्हणून. अरे बापरे, एवढे पैसे आहेत तुमच्याकडे? 3000 एका नगरपालिकेमध्ये देण्यासाठी पैसे आहेत? याचा अर्थ काय आहे? जर 250हून जास्त नगर परिषद निवडणुकीमध्ये या पद्धतीनं पैसा वाटला जात असेल तर माझा प्रश्न आहे फडणवीस साहेब, निवडणुका थांबवा आणि या पैशातून शेतकऱ्याची कर्जमाफी करा. आम्ही थांबतो 6 महिने. अरे आमचा शेतकरी आत्महत्या करतोय, त्याच्यासाठी पैसे नाही. आणि निवडणुकीमध्ये तुम्ही किंमत काढली. फक्त उमेदवार बघताय ते धनदांडगे, तुम्ही उभं राहा, आम्ही सगळं बघतो. लक्षात ठेवा, तुमच्याकडे पैसा आहे, आमच्याकडे बाबासाहेबांना दिलेला मताचा अधिकार आहे. अरे ज्या पद्धतीनं आई रमाईनं बाबासाहेब आंबेडकरांनी आपले 4 मुलं कुर्बान करून आम्हाला मताचा अधिकार दिला, आम्ही सुद्धा आमच्या मुलाला शहीद करू आणि या मताच्या अधिकाराचं रक्षण करू. पण तुम्हाला विकणार नाही. हे विकण्यासाठी नाही, हे आमचा मान सन्मान आहे. आणि माझ्या बांधवांना सांगतोय की आपलं हे मौल्यवान मत विकू नका. आपल्या समाजातील काही मुकादम येतील आणि काय म्हणतील माहितीये का? किती वोट आहे तुझ्याकडे? आपल्या समाजातील लोक, एक कार्यकर्ता मला येऊन सांगतोय की एका वार्डामध्ये आपल्या समाजातला एक माणूस नेत्याकडे गेला, त्याला म्हणलं साहेब हे सगळं वार्ड माझ्या अधिकारात आहे, माझा ऐकण्यात आहे, माझ्याकडे पैसा द्या, मी वाटून टाकतो. मी त्यांना सांगितलं अरे तू त्या नेत्याकडे जाऊन सांगितलं की माझ्या समाजासाठी मी पैसे वाटतो, मत घेऊन देतो. जेव्हा समाजावर अन्याय होतो तेव्हा समाजाला घेऊन नेत्याकडे जाऊन का सांगत नाही साहेब हा माझा समाज आहे, याच्यावर अन्याय झालेला आहे, याला न्याय मिळवून द्या. असे मुकादम नको आम्हाला. अरे आम्हाला अंजुमताई कादरी सारखा नेतृत्व पाहिजे. जेव्हा समाजावर अन्याय होते तर समाजासोबत उभं दिसलं पाहिजे, नेत्याची चाकरी करणारा नाही पाहिजे आम्हाला. बांधवानो, माझं लोकसभेला माझं एक प्रचार सभा होती, तेथे सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी पैशानी मतं घ्यायच्यासाठी प्रयत्न केले, कोट्यवधी रुपये आणला. लोकांनी सांगितलं की साहेब पैशाचा पाऊस पडत आहे. मी लोकांना सांगतो की लक्षात ठेवा, हे तुम्हाला पैसे का देत आहेत माहित आहे का? कारण सत्ता आल्यानंतर संविधानाच्या विरोधात त्यांना कायदे करायचे असतात, संविधानाच्या विरोधात तुमच्या अधिकाराचं हनन करायचं असते, भ्रष्टाचार करायचा असते. त्यांच्याकडे मुद्दे नाही. जसं अंजुमताईने सांगितलं की त्यांच्याकडे जाहीरनामा आहे, याच्यामध्ये तुमच्यासाठी ते काय करणार आहे ते सांगतायत. त्यांच्याकडे सांगण्यासाठी काही नाही. म्हणून ते म्हणतायत की पैसे घ्या, आपलं मत द्या. माझ्या सर्व कार्यकर्त्यांना सांगतोय उदगीर मधल्या जेव्हा तुमच्या समाजाचे मत घेण्यासाठी ते सांगतील तर तुम्ही सांगा साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
जीवनभर संघर्ष करून मला हा मताचा अधिकार दिलेला आहे. म्हणून तुमच्यासारखा कोट्याधीश शोधत शोधत मला झोपडपट्टीत आलेला आहे. नाही तर आमची सावली तुम्हाला नाही चालायची, आमचा स्पर्श नाही चालायचा. पण बाबासाहेब आंबेडकरांनी ती ताकद दिली की आमच्या बोटाचा स्पर्श नाही झाला तो तू निवडून येत नाही चाला. आता मला सांगा, हा सन्मान स्वाभिमान बाबासाहेबांनी दिला, त्याची किंमत जर 1000, 2000, 3000 लावत असतील तर हा सन्मान विकायचा का? विकायचा? चला ठीक आहे, मी त्या नेत्याला सांगतोय, तो आमच्या समाजाच्या, आमच्या आई वडिलांच्या, आमच्या भावाच्या, आमच्या बहिणीच्या मताची किंमत 3000 काढली. चल तुझ्या घरातल्या तुझ्या आई वडिलाला 3 कोटी देतो, रस्त्यावरून निलामी कर तुझ्या मताची. अरे तुझ्यासाठी तुझे आई वडील सन्माननीय असतील तर आमच्यासाठी सुद्धा आमचे आई वडील सन्माननीय आहे, आमची मुलगी आमची बहीण सन्माननीय आहे. अरे धोरण दाखव, विकासाचे मुद्दे घे आणि चर्चा कर आमच्या सोबत. तू विकासासाठी काय करणार आहे? तू पैसे घेऊन येतोय आमच्या वार्डामध्ये? बांधवांनो तुम्हाला सांगतो, आज रात्री उद्या पिशव्या घेऊन जर कोणी वार्डात आला तर त्याला पिशवी सोबत गायब करून टाका. पिशवी भेटली नाही पाहिजे, तो पण भेटला नाही पाहिजे, आणि त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करा. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे सैनिक आहोत, कायदा मानणारे आहोत. कोणीही जर लोकशाहीमध्ये अनैतिक पद्धतीने जर निवडणुका घेत असेल तर त्याला थांबवणं हे आपलं कर्तव्य मानलं. आता हे नगरपालिका काय असते? घटना दुरुस्ती 74 नुसार स्थानिक स्वराज्य संस्थेला स्वतंत्र अधिकार मिळालेले आहे. जसा संसद आहे, जसा विधानसभा आहे, तसं या उदगीरच्या लोकांच्या कल्याणासाठी हे आपलं एक मंत्रालयच आहे नगरपालिका. जसं मंत्रालयामध्ये आरोग्य मंत्री असतो, जसं मंत्रालयामध्ये शिक्षण मंत्री असतो, जसं मंत्रालयात पाणी पुरवठा मंत्री असतो, त्याच पद्धतीनं येथे पाणी पुरवठा सभापती असतात, येथे शिक्षण सभापती असतात, आरोग्य सभापती असतात. पण याचा अर्थ कोणाला माहित आहे का? याचा अर्थ माहित आहे? अरे आरोग्य सभापतीला फक्त एवढंच माहित असते की पाण्यामध्ये ब्लिचिंगचं पावडर टाकायचं, 500 पोत्याचं बिल करायचं आणि 50 पोते टाकायचं. अरे याला आरोग्य सभापती म्हणत नाही. आरोग्य सभापती कसा असला पाहिजे? त्याला उदगीरच्या सर्व नागरिकांच्या आरोग्याची काळजी असली पाहिजे, त्याला येथील लोकांना उपचार मिळवून दिले पाहिजे. मला आश्चर्य वाटते, उदगीर एवढं व्यावसायिक केंद्र असलेलं शहर आहे, पण तुमच्याकडं आरोग्य सुविधा काय आहे? जर एखादं रुग्ण इमर्जन्सी मध्ये उपचाराची गरज असेल तर त्याला कुठे जावं लागते? कुठे रेफर करता तुम्ही? लातूर जवळ आहे. मला सांगा, एखाद्या भगिनीसाठी आणि एखाद्या मुलीसाठी प्रसूतीसाठी जर त्याला जर कन्व्हर्जन मध्ये गेलं, बीपी वाढला, त्याला जर आज उपचाराची गरज आहे आयसीयूची, तर त्या भगिनीला तुम्ही 70 किलोमीटर पाठवणार का? ही जबाबदारी कोणाची? या नगरपालिकेची आहे की येथे या सुविधा दिल्या पाहिजे. आता हे कधी भेटणार तुम्हाला? तुमचे लहान बाळ आहे, नवजात शिशु आहेत, त्यांना जर अत्यावश्यक उपचाराची गरज पडली तर लातूर पर्यंत घेऊन जाण्यापर्यंत बरेचसे बाळ दगावतात, बऱ्याचशा मुलीचं निधन होते. जर हे टाळायचं असेल तर उदगीर मध्ये आम्हाला एक अत्याधुनिक स्त्री रुग्णालय आवश्यक असते. बांधवांनो, ते नागरी दवाखाना असू द्या, पण येथील महिलांना येथेच उपचार मिळाला पाहिजे, लातूरला जायची गरज पडली नाही पाहिजे. आता एक जर कॉन्ट्रॅक्टर निवडून दिला तर ते तुमचा उपचार करणार नाही, तुमच्या विकासाचा निधी जो आहे ते वाटून खाऊन टाकल. जर आपल्या मुलीचं बाळातपण सुरक्षित करायचं असेल, जर आपल्या मुलीच्या बाळाचं चांगलं संगोपन आणि उपचार करायचा असेल तर उदगीरवाल्यांना लक्षात ठेवा, आपल्या मुलीच्या बाळाच्या काळजीसाठी
डॉक्टर ताईलाच मतदान करावं लागल, दुसरं काळजी घेऊ शकत नाही. आता ताईनं ज्या पद्धतीनं सांगितलं की व्यापार संकुल बांधणार आहेत, ते जे वेगवेगळे व्यापारी आहेत, गाडेवाले आहेत, त्यांना वेगवेगळ्या भागामध्ये त्यांच्या व्यवसायाची व्यवस्था करून देणार आहेत. त्याच्यामुळे ट्रॅफिकचाही प्रश्न सुटतो, नागरिकालाही सुद्धा तेथे त्यांच्या भागामध्ये सगळ्या सुविधा प्राप्त होतात. हे कोण विचार करू शकतो? हा तोच विचार करू शकतो ज्याला समाजाच्या प्रश्नाची जाण आहे बांधवाला. आता डिजिटल नगरपालिका याचा अर्थ काय आहे? जन्माचा दाखला काढायचा, आमच्या माता भगिनी, आमचे बांधव रोज मजुरी करणारे नगरपालिकेत जातात. ते म्हणतात साहेब सुट्टीवर आहे, ते म्हणतात साहेब जेवायला गेले, ते म्हणतात साहेब बाहेरच गेले, ते म्हणतात मीटिंग मध्ये आहे. अरे आम्ही 500 रुपयाने काम करतो रोजानं, त्याच्यावर आमचं घर चालवतो. 8-8 दिवस फक्त जन्माच्या दाखल्यासाठी, मृत्यू प्रमाणपत्रासाठी चक्रा कशा मारायच्या हे दुःख कोणाला माहित असते जो समाजात काम करतो. तर ताई काय म्हणताय, अंजुम कादरी ताई म्हणताय की माझा समाज जो आहे गोरगरीब, त्याचं पोट हातावर आहे, तो काम सोडून नगरपालिकेच्या चक्रा मारू शकत नाही. त्याला प्रमाणपत्रासाठी अर्ज घरात बसून करण्याची त्याला सवलत दिली पाहिजे. म्हणून आता तुम्ही घरात बसून सुद्धा अर्ज करू शकता आणि तुमचं प्रमाणपत्र डिजिटल तुम्हाला मिळू शकते. याच्यामध्ये मला वाटते अंजुम ताई, एक तुम्ही उल्लेख करायचा हवा की एक आपल्याला डिजिटल स्मार्ट ऍप करायचा या नगरपालिकेसाठी, की त्या ऍपच्या माध्यमातून तामिळनाडूमध्ये केलेला आहे की त्या ऍपच्या माध्यमातून तुमचे प्रश्न तुम्ही त्या ऍपच्या माध्यमातून आपल्या नगराध्यक्ष, नगरपालिकेला किंवा वार्डाच्या नगरसेवकाला सांगू शकता आणि 72 तासामध्ये त्या समस्येचं समाधान होते. या डिजिटल नगरपालिकेच्या या उपक्रमामध्ये हे सुद्धा येते. आता सुरक्षित रस्ते, महिलांना सुरक्षा मिळाली पाहिजे यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. सीसीटीव्ही जर सगळीकडे सीसीटीव्ही लावल्या तर मला असं वाटते महिलांना सुरक्षा वाटेल. आता याच्यामध्ये नाना नानी पार्क आहे. आता मला सांगा, या धावपळीच्या जीवनामध्ये आमचे वृद्ध आजोबा इथं बसलेले आहेत, हमारे बूढ़े माँ बाप है, अब घर में बैठने को जगह नहीं है, रास्ते में बैठे तो ये गाड़ियां जा रहे, ये गाड़ियों में से गैस तेल पेट्रोल का धुआं निकल रहा, बाहर बैठे की सांस लेगी अरे कहाँ जाएगा? जो आदमी 70 साल जीने वाला है 60 साल में मर जा रहा, 80 वाला 70 साल में मर जा रहा. घर में बैठने को जगह नहीं, बाहर बैठे तो फिर ये पोल्यूशन का मामला. फिर हर वार्ड के अंदर, शहर के अंदर बुजुर्गों को बैठने के लिए कहीं जगह होना चाहिए. इसलिए नगर पालिका की जिम्मेदारी है. उसके लिए नाना नानी पार्क होता है, जो सुबह तुम जॉगिंग के लिए जा सकते हैं, वहां बैठ सकते हैं, ऑक्सीजन मिलेगा, सेहत अच्छी रहेगी. आमच्या महिलांसाठी सुद्धा आज मला सांगा, सर्वसामान्य महिलांसाठी कुठं बसायला जागा आहे का? कुठेच नाही. आणि याच्यामध्ये ओपन जिम सुद्धा सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये की तुम्ही तिथे व्यायाम सुद्धा करू शकता. आता एक गोष्ट ताईला मी सूचना करतो की ताई याच्यामध्ये एक गोष्ट अजून ऍड करा की प्रत्येक वार्डामध्ये जमलं तर ठीक, नाही तर 2-3 वार्डामध्ये या गोरगरीब लेकरांना अभ्यास करण्यासाठी अत्याधुनिक अभ्यासिका सुद्धा तुम्ही द्यायला हवी. मी इतक्या लांबून माझ्या आई ताईला जर मतं मागायला आलो असेल तर माझ्या दुसऱ्या ताईच्या मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे म्हणून सुद्धा ताईला भांडणार आहे. हे लक्षात ठेवा की आम्हाला अभ्यास करायला जागा नाही. श्रीमंताचे मुलं लातूरला चालले, श्रीमंताचे मुलं नांदेडला चालले, श्रीमंताचे मुलं पुण्याला चालले. अरे हा गोर गरीब कष्टकऱ्याचं पोरग घरात वट्ट्यावर बसून अभ्यास करतोय. त्याला जर चांगली अभ्यासिका मिळाली तर ते 2000 पुस्तकं जर UPSC MPSC ची आणि नीटच्या क्लासेसची मिळाली तर मी तुम्हाला सांगतो की आमचे मुलं सुद्धा डॉक्टर, इंजिनियर होतील. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करतील. आणि हे आमची गरज आहे. ते म्हणतात नाही, हा रस्ता बांधलेला पुन्हा हाच रस्ता बांधतो, ही नाली बांधलेली पुन्हा हीच नाली बांधतो. मी एकदा CEO ला विचारलं, साहेब हे 15 वर्षापासून 3दा रस्ता बांधला, काय कारण आहे? ते म्हणले तुमच्या नगरसेवक फंड काढण्यासाठी तेच आणतात आमच्याकडे. म्हणलं तुम्ही तर अधिकारी आहेत, आमच्या पैशाचं रक्षण केलं पाहिजे. ते म्हणतात तेव्हा सगळ्यांचा दबाव असतो, आम्ही काय करू शकत नाही, पण तुम्ही तुमच्या पैशाचं रक्षण केलं पाहिजे. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुमच्या निधीचं रक्षण करणारं
तुमच्या पैशाचा उपयोग तुमच्या कल्याणासाठी करणारा प्रतिनिधी तुम्ही तिथे पाठवला पाहिजे बांधवांनो. आणि हेच प्रतिनिधी उच्च शिक्षित अंजुमताई खादरी जेव्हा नगराध्यक्ष होतील, तुमचा एक एक रुपया नगरपालिकेचा तुमच्या मुलाच्या कल्याणासाठी लावतो. आता आमचे जे इथले उमेदवार आहेत, आता हे राहुल गायकवाड भाऊ आणि शेख सुलताना बेगम महबूब. आता महबूब भाई बद्दल जेवढं मी ऐकलो की समाजामध्ये काम करणारे, सर्वसामान्यामध्ये आपली एक ओळख ठेवलेली आहे. दुःखामध्ये सुखामध्ये अडीअडचणीमध्ये लोकांच्या सतत राहणारे महबूब भाई आज या वार्डाचे खरं खरं महबूब असल्याचं मला जाणवते. ते एक महबूब भाई सगळ्या वार्डाचे महबूब आहेत. आणि या 2 तारखेला तुम्ही दाखवून देणार. महबूबचा अर्थ होतो मराठीमध्ये प्रिय. आता त्याला मराठीत प्रिय भाऊ म्हणता येईल आपल्याला. महबूब भाई मराठी में तुम है प्रिय भाऊ. महबूब भाई ये हो गया उर्दू में, और मराठी में बोले तो महबूब भाई का होता प्रिय भाऊ, प्यारा भाई और प्रिय भाऊ. आता मला सांगा, आता तोच भाऊ बहिणीला प्रिय असतो जो बहिणीची काळजी घेतो आणि अडचणीत बहिणीसोबत उभा राहतो. जो भाऊ फक्त खोटे वचन देऊन पळून जातो असा भाऊ आम्हाला नालायक नाही चालत. आम्हाला महबूब भाई सारखा भाऊ पाहिजे. राहुल गायकवाड साहेब, मला वाटते पहिल्यांदा तुम्हाला उमेदवारी भेटलेली आहे. बघा यांच्या चेहऱ्यामध्ये जी नम्रता आहे, यांच्या वागण्यात जी सभ्यता आहे, तर यांना पाहून मला विश्वास वाटतो की राहुल भाऊ कधीही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी गद्दारी करणार नाही. तर राहुल भाऊ बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःला वाहून घेतील. एक चांगला तरुणाच्या पक्षाला दिलेला आहे. तो फक्त तुम्हाला एवढंच सांगतो, जो लोग अपने आप को वोट को बेचने की कोशिश कर रहे हैं, मैं तुमसे कहना चाहता हूं मेरे भाइयों, तुम किसे वोट दे रहे हो? जालिम को, जो वहां पर तुम्हारे वोट लेकर तुम्हारे खिलाफ कानून बनाएंगे, पूरे किसानों के खिलाफ, मजदूरों के खिलाफ सिर्फ वो काम करेंगे अडानी अंबानी के लिए. तुम्हें गवाही देना है कि ये उदगीर के विकास के लिए कौन सी शख्सियत, कौन सा नुमाइंदा, कौन सा उम्मीदवार बेहतर है. एक बात ध्यान में रखो, तुम झूठी गवाही नहीं दे सकते, तुम गवाही नहीं दे सकते. और नवाब देवबंदी का एक शेर है, बिकने पे आ जाओ तो घट जाते हैं दाम अक्सर. बिकने पे आ जाओ तो घट जाते हैं दाम अक्सर. ना बिकने का इरादा हो तो कीमत और बढ़ती है, ना बिकने का इरादा हो तो कीमत और बढ़ती है. सिर्फ एक बार एक इलेक्शन में तुम बोल के बता दो कि मैं अपनी गवाही बेचने वालों में से नहीं हूं. अरे मैं तो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को मानने वाला हूं, जो ये फरमाते हैं कि सब में अच्छा संघर्ष वो है कि अत्याचारी शासक के खिलाफ खड़े होके बोलना कि तू अत्याचारी है, तूने किसानों से झूठ बोला, तू अत्याचारी है, तूने सोमनाथ सूर्यवंशी की हत्या की, तू अत्याचारी है, तूने यहाँ के बेरोजगारों को खुदकुशी करने पर मजबूर किया, तू अत्याचारी है. अरे तूने जीएसटी खाने के चीजों पे लगाया, आटा तेल दाल महंगी कर दी, तू अत्याचारी है. अरे वो कहने वाले तो कहते हैं कि अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का चाहने वाला है मेरे भाई. और जो अपना भाई आके बोला 10 वोट है मेरे पास, 10 गवाही भेज दू, याद रखो अपनी ही नजरों में गिर जाएंगे तुम. और कुछ हमारे भाई इलेक्शन में खड़े वाले हैं, मैं उनसे कहना चाहता हूं, अगर अंजुम खादरी ये बहन से ज्यादा काबिल अगर तुम है, वैसे 2-4 पार्टियां बदले शायद, इधर से उधर, उधर से उधर. विकास करने का शौक भी ऐसा है कि आदमी को एक पार्टी में बैठने नहीं दे रहा. आदमी एक पार्टी में रहना नहीं, विकास करने का जो शौक है एक पार्टी में नहीं है. अपनी बहन के खिलाफ साजिश. मेरे भाइयों बात को समझो, बाबा साहब अम्बेडकर की ये बात को याद दिलाना चाहता हूं कि बाबा साहब कहते हैं
कि जब ये बहुजन समाज तकसीम हो जाता है तब ये अत्याचारी लोग हुकूमत करते हैं. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जेव्हा बहुजन समाज विघटित होतो, विभागला जातो, तेव्हा हे अत्याचारी लोक सत्तेवर येतात. हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. आमचं एक एक मताचं रक्षण आम्ही केलं पाहिजे. शेवटी तुम्हाला फक्त एवढी विनंती करतो की एक चांगला उच्च शिक्षित तुमच्या घरातली लेक, तुमचीच बहीण आज तुम्हाला उमेदवार म्हणून मिळालेली आहे. तुम्ही सर्वजण पूर्ण ताकदीनं आपल्या मुलीच्या बहिणीच्या पाठीशी उभं राहावं आणि या वार्डासाठी राहुल गायकवाड भाऊ आणि शेख सुलताना बेगम या ताईच्या माग पूर्ण ताकदीनं उभं राहून 2 तारखेला तुम्हाला साक्ष द्यायची आहे. मताच्या अधिकाराचा वापर करायचा आहे आणि सांगायचं आहे की माझं मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, माझं मत महात्मा फुलेंना आणि माझं मत त्यांच्या विचारानं नगरपालिकेत आमचे प्रश्न सोडवणारे अंजुमताई खादरी यांना, राहुल गायकवाड यांना, शेख सुलताना ताई बेगम यांना. लक्षात ठेवा, क्रॉस वोटिंगचा प्रश्नच नाही तुमच्याकडे. पैसेवाले जर आले त्यांना म्हणायचं थांब थांब थांब, हे घर पैशाचं नाही, हे घर बाबासाहेबांचं आहे. थांब थांब थांब, हे घर विकणाऱ्याचं नाही, हे घर स्वाभिमानाचं आहे. आणि हे पंजा दाखवून त्याला सांगायचं आमचं ठरलेलं आहे की 2 तारखेला फक्त पंजा 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 पंजा. आणि जेव्हा हे पंजा चालेल तर तुम्हाला सांगतो, जे लोक पैशाने आमचं मत विकत घेण्याचा विचार करताय, या पंजानं जोरदार चापट त्यांच्या गालावर लागणार आहे. आणि नंतर पुढच्या निवडणुकीत ते म्हणतील, नाही बाबा आता कोणी पैशानं मत विकायला तयार नाही, आपल्याला काम करावं लागतात, समाजात जावं लागतंय, जातीवाद करण्याने लोक भेटत नाही. फार फार धन्यवाद. पुन्हा एकदा विनंती करतो की 2 तारखेला वार्ड क्रमांक 12 साठी राहुल गायकवाड भाऊ यांना हाताच्या पंजावर बटन दाबून विश्वास देऊन आशीर्वाद द्यावा. शेख सुलताना बेगम ताई यांना पंजा या निशाणीवर बटन दाबून आणि नगराध्यक्ष पदासाठी सर्वात उच्च शिक्षित सामाजिक जाण असलेल्या ताई अंजुम खादरी ताई यांना मतदान करावं आणि उदगीरच्या विकासासाठी संकल्प घेतल्याचं निश्चित करावं. फार फार धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय. कांग्रेस. डॉक्टर अंजुम खादरी साहेबा तुम आगे बढ़ो, कल्याण पाटिल तुम आगे बढ़ो, अमित भैया तुम आगे बढ़ो.